नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच आपल्या फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते। तर आवक मार्केटमध्ये आज थोडीफार कमी पाहायला मिळते, तर त्याचबरोबर दर काय बदललेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। फाफडाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता। क्वालिटीनुसार बीन्सचे दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकतो। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कारल्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात। वालगावडीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून वालगावडीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दर जे आपल्याला 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीचे दर जे आहेत ते 20 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। जुकिनीची क्वालिटी पाहू शकता। तर हलक्या क्वालिटीमध्ये जुकिनीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापासून दर पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर जुकिनीसाठी पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार थोडे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळते। डांगरची आवक पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक हलक्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत डांगरसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात। आवक कमी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या राजमासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी राजमासाठी पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी भेंडीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये भेंडीची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी भेंडीसाठी झालेली पाहायला मिळते। काळ्या भारताच्या वांग्याची आवक पाहू शकता। तर क्वालिटीनुसार काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी भारताच्या वांग्यासाठी पाहायला मिळते। फ्लावरची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात।
पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता चांगला एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 2 दिवसापासून थोडेसे कमी पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होतो. आल्याची क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आल्याची क्वालिटी तर थोडीशी कच्च्या आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आल्यासाठी दरामध्ये दुसरं 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळते. मुळाची आवक पाहू शकता तर थोडंसं हलक्या क्वालिटीमध्ये मुळाची आवक पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर मुळ्यासाठी आज पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला 4 मुळ्यांचं बंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दर जे आहे ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर मुळ्यासाठी आज पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार मेथीसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोथिंबीरसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. शेपूची क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी दर जे आहे ते 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात. हा एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर शापूसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीची आवक जी आहे ते मार्केटमध्ये शापूसाठी मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर कडापा मिरचीसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते. तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी मार्केटमध्ये मिरचीसाठी कमी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर ज्वाला मिरचीसाठी पाहायला मिळते.